साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह बातमी म्हणावी लागेल महायुतीकडनं। महायुतीचे समन्वयक आहेत प्रसाद लाड, त्यांच्याकडनं ठाकरेंची भेट घेण्यासाठी वेळ मागितली जाते। प्रसाद लाड यांनी ही वेळ मागितल्याची बातमी समोर येते। निकालाच्या काही तास आधी राज्यात घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। राज्याच्या राजकारणात अनेक भूकंप गेल्या 5 वर्षात झालेले आहेत, राजकीय भूकंप झालेले आहेत। त्यामुळे कदाचित अशा पद्धतीची काही रणनीती, राजकीय रणनीती भाजप आखतंय का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो। मोठी बातमी आपण बघतोय, साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह बातमी आहे। प्रसाद लाड यांनी उद्याची वेळ मागितली आहे हेही कळतंय। त्यामुळे राज्याच्या राजकारणात काही वेगळ्या घडामोडी घडू शकतात, याबाबतही आता शंका उपस्थित होत आहेत, याबाबतही आता कयास व्यक्त केले जात आहेत। राज्याच्या राजकारणातली आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय साम टीव्हीवर। प्रसाद लाड यांनी वेळ मागितली, प्रसाद लाड यांनी फोन करून भेटीची वेळ मागितल्याचं कळतंय। त्यामुळे आता पुन्हा वेळ मागितली जाते। एक्झॅक्टली मी तेच म्हटलं ना की ज्या अर्थी ते इतक्या डेस्परेटली आम्हाला भेटण्याचा प्रयत्न करतात, त्या अर्थी उद्याच्या निकालामध्ये आमच्यासाठी फार मोठा शुभसंकेत लपलेला आहे। हा शुभसंकेत तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवला, आम्ही आभारी आहोत। राहिला प्रश्न कुणीतरी भाजपाकडून आम्हाला भेटायला येणार आहे नाही येणार आहे, मला वाटतं या सगळ्या कंड्या पिकवण्याला कसलाही अर्थ नाही। भाजपाकडून जरी ही संभ्रमाची अवस्था निर्माण केली जात असली तरी आम्ही अशा कुठल्याही गोष्टीला अजिबात थारा देत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होईल अशी कुठलीही कृती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून होणार नाही। खरं तर एक्झिट पोलमध्ये जी आकडा दाखवते भाजपला तो कमी पडला तर कदाचित उद्धव ठाकरेंनाही येण्याची भूमिका किंवा त्यांना सोबत घेण्याची अगोदरी एका मुलाखतीमध्ये मोदींनी त्यांचं कौतुक केलं। नाही, भाजपा एक असा पक्ष आहे ना की भाजपा लोकांना फक्त जमवत राहतो। भाजपा स्वतःचे नेते तयार करत नाही, स्वतःची माणसं तयार करत नाही। त्यामुळे ज्या अजितदादांवर आरोप केले त्या अजितदादांना सोबत घेतलं, ज्या शिंदेंनी त्यांची कधी काळी फार म्हणजे अगदी भर सभेमध्ये त्यांच्या तोंडावर राजीनामे फेकून दिले होते त्या शिंदेंना त्यांनी जवळ घेतलं, ज्या राज ठाकरेंनी त्यांची मापं काढली होती त्या राज ठाकरेंना त्यांनी सोबत घेतलं। त्यामुळे भाजपा सत्तेसाठी कितीही आणि कुठल्याही पातळीला जाऊ शकते। भाजपा सत्तेसाठी कोणत्याही लेवलला जाऊ शकते, त्या लेवलला पोचायचं का नाही हे आमचं आम्ही ठरवून घेतलेलं आहे। त्यामुळे भाजपकडून काय पैगाम येतात मोहब्बत भरे, आणि या पैगामांना ठीक आहे ना, त्यांनी प्रपोजल ठेवायचं असेल किंवा अजून काही असेल, कदाचित वेगळंही कारण असू शकतं, आपण असंही म्हणायचे काही कारण नाही, काही वेगळं कारण असू शकतं, पण भाजपकडून काही जरी असलं तरी आमच्याकडून आमची मतं ठाम आहेत। आम्ही जी भूमिका घेऊन लोकसभा लढलेलो आहोत, आम्ही तीच भूमिका घेऊन आम्ही विधानसभासुद्धा लढणार आहोत।